हॅलो नमस्कार मंडळी। श्रावण महिना आला की आपल्याकडे व्रतवैकल्यांची सुरुवात होते आणि सोमवार म्हटलं की उपवासाचा खास बेतच असतो। तर त्यासाठी आज आपण बनवणार आहोत बटाट्याची एकदम क्रिस्पी अशी पॅन केक बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत दही मिरचीचा मस्त असा ठेचा बनवणार आहे, एकदम झणझणीत, जो आपलं मन आहे ना एकदम भरेल आणि पोटसुद्धा भरेल। बघा, तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय केली ना तर प्रत्येक श्रावण सोमवारला तुम्ही हीच रेसिपी बनवणार। 2 बटाटे घेतलेत, बटाट्यांची साल काढून दोन्ही बटाटे आपण इथं किसून घ्यायचे आहेत आणि हा जो बटाट्याचा किस आहे त्याच्या मस्त अशा आपण बघा ना पॅनकेक बनवणार आहे। इतकी सुंदर आणि टेस्टी लागतात ना की तुम्ही याआधी ही रेसिपी नक्कीच खाल्ली नसणार आहे। बटाटा, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे ह्या त्रिकुटाची अशी काय भारी रेसिपी होणार आहे ना की तुम्ही याआधी खाल्ली नसेलच, पण याआधी तुम्ही ऐकलीसुद्धा नसेल की उपवासाला इतका छान या 3 गोष्टींचा पदार्थ होऊ शकतो, हे तुम्हाला माहितीसुद्धा नसणार आहे। पण जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट करा। तर आपण इथं बटाट्याचा किस घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातले आणि हा किस आहे तो हाताने बघा अशा प्रकारे कुस करून घेतोय। मीठ यामध्ये एकत्र झालं की आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि पॅनमध्ये तेल मस्त गरम झाल्यानंतर हे गोळे यामध्ये ठेवायचे आणि असे बघा एखाद्या चमच्याने किंवा पळीने दाबून घ्यायचे आणि त्याला एकदम पातळ बनवायचे आहेत, कारण पातळ जर झाले ना तरच हे कुरकुरीत होणार आहेत। त्यामुळे अशा प्रकारे दाबून दाबून ना त्यांना पातळ बनवून घ्या, अजिबात चिकटत नाही, छान असे ते पलटी होतात। त्यामुळे काय कुठल्याही भांड्याने किंवा तुम्ही ग्लास घेतलं ना त्याने जरी दाबून दाबून त्यांना पातळ केलं तरीसुद्धा ते होतील आणि छान असे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे आणि एकदम दोन्ही बाजूने ना लालसर कलर, गोल्डन कलर अशा प्रकारे आला पाहिजे। बघा, मस्त असे आपले पॅनकेक तळून झालेत। त्याच पॅनमध्ये आपण मिरची आणि शेंगदाणे घालून घेतलेत। आता हे चांगले भाजून घ्यायचे, त्याच्यावर चांगले डाग पडेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता मिरचीवर, शेंगदाण्यावर छान असे डागसुद्धा पडलेले आहेत। आता गॅस बंद करून आपण याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आणि याचा मस्त असा खरडा बनवून घ्यायचा आहे। खूप पातळ किंवा खूप बारीक बनवायचं नाही आहे, थोडंसं जाडसर असंच ठेवायचं आहे हे मिश्रण आपण। आणि बघा, उपवास असल्यामुळे फक्त शेंगदाणे आणि मिरची घेतली। तुमच्याकडे जर जिरं चालत असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकताय आणि तुम्ही जर उपवासासाठी बनवत नसाल, असं इतर वेळी खाण्यासाठी बनवत असाल ना तर मग तुम्ही खरड्यामध्ये जे सगळे पदार्थ टाकतो आपण ते सुद्धा यामध्ये टाकू शकताय, म्हणजे जिरं, लसूण, कोथिंबीर हे सुद्धा टाकून तुम्ही खरडा बनवू शकताय। हा आपला उपवासाचा खरडा असल्यामुळे फक्त शेंगदाणे आणि मिरची आपण इथं वापरलेली आहे। तर आता मस्त असं बघा ठेचून झाला आहे आपला खरडा। आता याला एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहे आणि यामध्ये आपण ना दही घालणार आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे का, दही अर्धी वाटी दही चांगलं फेटून घ्यायचे। फेटून म्हणजे माहिती आहे ना, छान असे त्याच्यातल्या ज्या गाठी असतात त्या पूर्ण गाठी निघल्या पाहिजेत, असं छान एकसारखं दही आपण फेटून घ्यायचं आणि मग ते या खरड्यामध्ये वापरायचं आहे। तर इथं बघू शकताय मी अर्धी वाटी फेटलेलं छान असं दही घातलेलं आहे। तर हे मिक्स करूया, एवढी भारी टेस्ट याची लागते ना, तुम्ही एकदा बनवलं की नेहमी उपवासाला सगळे 4ही सोमवार तुम्ही उपवासासाठी हा खरडा आणि पॅनकेक नक्की बनवाल, याची गॅरंटी आहे। याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त असा आपला खरडा तयार झाला। तुम्ही सुद्धा उद्या ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बरं का, आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, कारण इतकी सुंदर ही रेसिपी आहे ना, तुम्हाला नक्की आवडेल। आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली होती। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही। थँक्यू।